घर तोडून काय फायदा? त्यांना आत्माला शांती गावल का महाराजांच्या? पण मी शिवसैनिकाचा तुम्ही अपमान केला, हे आले तर तुम्ही एक बाई आली माल उगाळली. हाताने तू गोलंदाज किती वर्ष झालं जात आहे? मी आता जन्मच माझं तिसरी चौथी पाचवी पिढी असेल आमच्या वडिलाची. शिवाजी महाराजांचे गोलंदाज महाराजे महाराजांचे आता बम गोल होतात ना, ते बनवत होते आमचे आजोबा, ते बनवतं आमच्या वडिलांनी सांगितलं. आम्ही मुख्य आमचं पन्हाळगड आहे, तिथनं या जहागिरीला आमचे वडील बनत होतं की हे ह्याला आलेले आहेत, हे मारामारी केली नाही, धक्का केलं नाही. त्यांना पण सांगितलं तुम्ही माझं आत्महत्या करा, मी काय तुम्हाला करणार नाही. घर तोडलं ना मग काय तुम्ही पण करा. पण मी शिवसैनिकाचा तुम्ही अपमान केला, हे आले साहेब तुम्ही एक बाई आली माल उगाळली. मधले शिवाजी महाराजांच्या आत्म्याला तर शांती पोचणार नाही. मला मारा, मी रक्तदान केलं त्यांना मग समजेल. मी तेवढं सांगितलं. घर तोडून काय फायदा? काय बोलताय? त्यांना आत्माला शांती गावल का महाराजांच्या? आम्ही काय आमच्या एकाने कुणी नुकसानी केली असेल, कुणा महाराजांचं हे अपमान केलं असेल, आम्ही तर केलं नाही ना. आम्ही कट्टर आहे ह्याच्या. काय कसला व्यवसाय? हे पार्किंगच्या आहे तेच तिथं विशाकडला. पण तरी पण मी त्यांना दिलेत का पार्टी खात्याला म्हटले तुमची जागा आहे ना, तुम्ही ते बोललेत तुम्ही मामू 35-40 कमवलं, पण आता आमच्या पोराटावर उपाशी मरतील, लोकांनी केलं आहे. म्हटलं तुम्ही खावा, मी सोडतो. मी 1 वर्ष सोडून दिलं. तरी पण त्यांनी 2 वर्ष आम्हाला सवलत दिली. 2 वर्ष तुम्ही आणि कमवा, आम्ही कागदस्ते करतो. कोण सवलत दिली तुम्हाला? हां, कोण सवलत दिली? सवलत कोण दिली काम करायला? पार्टी खातेवाल्याने ते कोर्टात हे आहे ना, हायकोर्टात हे आहे तिथला होणार सगळ्यांचा 10-25 लोकांचा आहे. तुम्ही काय कोर्टात दाद वगैरे मागितले काय? ते कोर्टात गेले नाही, कोल्हापुरात दात मागितले त्यांनी, कोर्टात मुंबईला सापडली. वकील दिलेलं आहे ते. आता 2 वर्षाचं टाईम आहे त्या दुकानाचं. या घराचं काय लपडच नव्हतं, काय तोडलं त्याने त्यांना माहिती. किती जण होते आज तोडायला आले? हे 25-30 लोक आहेत. पहिलं दगडं मारून मारून गेलं, काय कुणाच्या माहितीवरनं गेलं असली काय माहिती नाही. पण मी जातीवाद कुठे कुणाकडे गेलं नाही. मी तुमच्या संग राहिलो असं, पण हात कुणाला उचललं नाही. हेच काम केलं. आत्ता ना, आत्ताची गोष्ट नाही, जवानीपासून.